महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काल रात्री मुंबईत राजभवनावर बैठकांचं सत्र हे सुरू होतं। या घडीची महत्त्वाची ही अपडेट आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधलेला आहे। मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर देखील चर्चा केली असल्याची बातमी आहे। या बैठकीत कोणते प्रकल्प किती पूर्ण झाले आहेत याचा आढावा घेण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, बैठकीत नेमकं काय घडलंय? नक्कीच लागवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। कालपासून आपण बघतोय की अनेक प्रकल्पांचं त्यांनी उद्घाटन देखील केलं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प होता नवी मुंबई विमानतळ आणि दुसरा प्रकल्प होता मेट्रो। त्याचं त्यांनी उद्घाटन केलं। त्यानंतर संध्याकाळी ते राजभवनामध्ये होते। राजभवनामध्ये अशी माहिती मिळते सध्या तरी की अधिकारी जे आहेत त्यांना त्यांनी बोलवलेलं होतं आणि अधिकाऱ्यांकडनं त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांची माहिती घेतली। याच्यामध्ये MMRDAचे अधिकारी होते, MSRDAचे अधिकारी होते, त्याचबरोबर बुलेट ट्रेन या जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानले जातात बुलेट ट्रेन सारखे त्या सगळ्या प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली। कुठपर्यंत प्रकल्प पूर्ण झालेत या संदर्भात माहिती घेतली, काय अडचणी येत आहेत ते देखील जाणून घेतलं आणि याचबरोबर कशा पद्धतीने या अडचणी लवकरात लवकर सोडवा यासाठी देखील त्यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती सध्या हाती येते। असं असलं तरी आमदार आणि खासदार देखील त्यांना या बैठकीनंतर त्यांना आमदार आणि खासदार देखील काही भेटले। यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महापालिका निवडणुका देखील आता तोंडावर आलेल्या आहेत आणि या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदार आणि खासदारांना देखील अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन केल्याची माहिती मिळते। नेमकं काय मार्गदर्शन केलंय, युती होणार की नाही या सगळ्याच गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र अनेक ठिकाणी भाजपचा आमदार आणि खासदारांचा जो सूर होता तो असाही होता की काही ठिकाणी आपण एकटे देखील लढू शकतो अशा पद्धतीचा सूर आळवल्याचं देखील माहिती मिळते। मात्र या संदर्भात कोणतीही स्पष्टता जी आहे ती आमदार आणि खासदारांकडून देण्यात आलेली नाही। मात्र एकंदरीत जर बघितलं तर महापालिका निवडणुका आणि त्याचबरोबर होणारे प्रोजेक्ट्स या संदर्भात त्यांनी अधिकारी असतील किंवा आमदार खासदार असतील यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा देखील आढावा त्यांनी घेतल्याची सध्या माहिती हाती येते। लागवी, अगदी अगदी भाग्यश्री, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।